नेक्स्ट मॉर्निंग. हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 5. आमच्या कॅब्स आलेल्या आहेत. आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरसाठी. आता गाडीत बसणार आहोत आणि 2 ते 3 तासामध्ये ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत. सकाळचं मस्तपैकी पटकन दर्शन झालं की मग पूर्ण दिवस आपल्याला मोकळा मिळेल. उज्जैनला जायचं आहे कारण की आपल्याला आज आपलं उज्जैनचं बुकिंग आहे. आज महाकालच्या भेटीला फायनली आपण जाणार आहोत. दोन्ही गाड्या आलेल्या आहेत. पार्किंग मध्ये गाडी ठेवली आणि आम्ही निघालोय. सगळ्यांच्या हाताला लागलेला आहे. चला 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 चलो चलो दर्शनासाठी निघूयात लवकर लवकर. ओंकारेश्वरसाठी आलेलो आहोत आम्ही. आमचा आता सकाळचा स्लॉट आहे. तर बँड पण झालेला आहे बांधून. भंडारी पार्किंग के काउंटर से रिस्ट बैंड लेकर ही प्रवेश करें. स्वस्थ व्यक्ति स्वेच्छा से रक्तदान कर. खाली जे इतकं छान वाटतं ना, हे पाणी आणि बोटिंग वगैरे खूप मस्त वाटतं, एकदम सुंदर. सगळे मागे येत आहेत. जीजू आणि ओंकार पुढे आहे. लवकर लवकर जायचं आहे. टाईम 9 पर्यंतचा आहे, पण बऱ्यापैकी मस्त वेळेत पोचलो आहे आम्ही. तसं काही इश्यू नाही आहे. चलो. आम्ही आलो तेव्हा तुम्हाला ते दिसतंय, ती बिल्डिंग पूर्ण पॅक होती. पूर्ण 5च्या 5 मजले लोक त्याच्यामध्ये उभे होते वेटिंगसाठी. मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, कारण की खूप ऊन आहे. आणि आता ते पूर्ण रिकामं आहे. खूप बरं झालं, म्हणजे दर्शन फटाफट आणि मिळून जाईल. पुत्रों का नाम अपने माता पिता का नाम, 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 पोतों का नाम, समस्त कुटुंब करोड़ चले भगवान बेल चले मस्त दर्शन झालं ओंकारेश्वरचं. पण आता आम्ही चाललोय खाली. आम्हाला बोटिंग करायची आहे, तिकडे चाललोय. आणि कालपासून मी बोलते आहे का मी जीजूला दाखवीन आणि बोलीन. येस, तर पहिली म्हणजे ही ट्रिप सक्सेसफुल होतेच आहे आणि त्याचं पूर्ण क्रेडिट ना जीजूला जाणार आहे. मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण की खरंच ओंकारेश्वरचं दर्शन खूप वेळ लागतो. पण जीजूमुळे, जीजूने पास, जीजूने पास वगैरे सगळं अरेंज करून ठेवले. प्रॉपर प्लॅनिंग केलं, त्यामुळे आम्हाला अजिबात गर्दी मिळाली नाही. पण याल तेव्हा प्रॉपर प्लॅनिंग. येस, प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. मस्त झालं दर्शन. आणि खरंच मी बोलीन नाही का जीजूचंच क्रेडिट आहे त्यामध्ये. त्याने खरंच खूप छान प्लॅनिंग केली, त्यामुळे झालेलं आहे दर्शन. आता आम्ही बोटमध्ये खाली जाणार आहोत, बोलतोय, बघूयात. नेडेड काकडी ब्रेक. सगळे टोपीवाले पुढे पण टोपी. एवढं ऊन आहे की गॉगल टोपीशिवाय पर्यायच नाही आहे. हे बघा, मी मगाशी तुम्हाला दाखवत होती ना, ही बिल्डिंग पूर्ण पॅक होती मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो. लोक पूर्ण रांगेमध्ये फिरत 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 नंतर मग लोकांनी आतमध्ये दर्शन घेतलं ओंकारेश्वरचं. सो त्यामुळे आम्हाला मागच्या वर्षीचा अनुभव होता. त्यामुळे मग आम्ही यावेळेस पास काढले आणि त्यामुळे स्लॉट बुकिंगमध्ये आमचं मस्त दर्शन होऊन गेलं. आता हे विचार करतायत की आपण बोटिंगमध्ये कसं जायचं, काय. एक दोन तीन. हर हर गंगे हर हर नर्मदा.
आई आजी वगैरे पणत्या भरतायत. आईची खूप इच्छा होती का नर्मदा रिव्हरला इथे यायचं, नदीवर यायचं आणि पणत्या लावायच्या. त्यामुळे आम्ही इथे आवर्जून ऊन असलं तरी आलो आहे खाली. आता बोटिंग करायचं आहे. जिजू आणि ओंकार बोटिंगचंच बघायला गेलेले आहेत आणि हे लोक सगळं तेल वाती वगैरे भरतायत. स्वस्तिक काढलाय पणत्यांचा आणि लावतात. अरे हो पैसे भी दे. तिकडे होतो आम्ही समोर ओंकारेश्वरला. तिकडनं एक राऊंड मारून मस्त आलेलो आहे. मज्जा आली एकदम. मस्त पाणी गारगार आहे, थंड. उतरलोय, लिंबू सरबत आणि उसरस प्यायला थांबलोय. खूप गरमी आहे. इतकी आहे की हॉटेलवाल्यांनी जेवायला थांबलोय आम्ही तिथे. हे केलंय अरे सगळे येत आहेत. जातोय आम्ही. मध्ये वेगळीच पद्धत आहे. पापड देतात, तुम्ही बनवून घ्यायचा. ताई मसाला पापड बनवून देते सगळ्यांना. शेव कुठे आहे? मागव त्यांच्याकडनं. मेघदूत पंजाबी धाबा. दिस इज व्हेरी नाईस. चांगलं होतं जेवण वगैरे, फॅसिलिटी सगळं छान होतं. जेवण झालेलं आहे. खूप छान जेवण होतं, मस्त होतं. लेट झाला थोडासा, पण जेवण छान झालं. उज्जैनला पोचलेलो आहोत आम्ही. आता रूमवर चाललो आहे. जय श्री महाकाल. फाउंड दिस व्हेरी क्यूट बर्ड. छान आहे केवढा. एक गाडी आमची पुढे आतमध्ये आलेली आहे. आम्ही भक्त निवासमध्ये बुकिंग केलेली आहे. एक गाडी मागणं येते आहे. आता चेक इन करायचं आहे आणि जरा आराम करायचा आहे. कधीचं उठलो आहे, 3:30-4 वाजल्यापासून उठलेलो आहोत. पण तरी व्हेरी स्मूथली ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. जेवलेलो आहोत मस्त. आता मस्तपैकी जाऊन झोपणार आहोत. मच नीडेड.
दुसरी गाडी येते मागून. मी इथे बसलेली, तर मागच्या वर्षी तुम्हाला दाखवलंच होतं. हे बेलाचं झाड आहे. बघू शकता किती छान बेलफळं लागली आहेत त्याला. मस्त. चलो, दुसरी गाडी पण आलेली आहे. यामध्ये आई, पप्पा, आजी, मामा होते. बॅग्स काढूयात आणि रूमवर जाऊयात फटाफट. एव्हरीवन, दुपारी मी तुम्हाला बोलली की आम्ही इथे पोचलो आहे. चेक इन केलं, त्यानंतर मग आम्ही झोपलो. खूप थकले होतो, ऊन पण खूप होतं त्यामुळे. हां, आणि आता आम्ही चाललो आहे भस्म आरतीसाठी. भस्म आरती 4 ते 6 आहे, त्यासाठी आधी थोडी लाईन लावावी लागते. त्यामुळे आता आम्ही चाललो आहे. पहिले खाऊ काहीतरी, नंतर लाईन लावू. तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी जे काय होईल ते. हे पण पूर्ण मार्केट चालू आहे. आता 10:30 झालेत. आरतीसाठी खूप चेकिंग करत आता आम्ही आतमध्ये चाललोय. एक्झॅक्ट 12 वाजलेले आहेत. भस्म आरतीसाठी 4 वाजता सुरू होणार आहे. आम्ही आता कॉरिडोरमधनं लाईनमधनं चालतो आहे. हे बघा, बाहेर 2 वेळा चेक झालं आहे. हा आमचा पास आहे. हा पास 2दा चेक झाला. आधार कार्ड चेक झालं. आणि आता लाईनमध्ये सगळेजण चाललेत. जय श्री महाकाल. श्री महाकाल. येस, भस्म आरतीसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. खूप आम्हाला बघायची आहे भस्म आरती. त्यासाठी चालू आहे. जिजू, ओमकार, आई, पप्पा पुढे आहेत. आम्ही सगळे मागे आहोत. हॅलो एव्हरीवन, 6:40 झालेले आहेत. आत्ता आमचं सगळं दर्शन वगैरे झालं आणि आत्ता आम्ही बाहेर आलो. 12 वाजता फोन ठेवला, सबमिट केला. त्याच्यानंतर 5 ठिकाणी आधार कार्ड आणि पास जो काढला होता त्याने प्रॉपर चेकिंग वगैरे करून घेतली त्या लोकांनी. आणि त्यानंतर आतमध्ये 2 ते 3 तास बसून होतो आणि फायनली भस्म आरती 4 वाजता चालू झाली. 4 ते 5, 5 ते 6 2 तास मस्तपैकी भस्म आरतीची जी काही प्रोसेस होती, भस्म आरती होती, ती आम्ही एन्जॉय केली. 12 वाजताच फोन ठेवलेला होता, त्यामुळे आमच्याकडे स्वतःकडे फोनच नव्हता. पण खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी ते तुम्हाला सांगीन थोड्या वेळानंतर नक्कीच. आता आम्ही रात्रभर जागे आहोत. आता आम्ही रूमवर जाऊन जरा थोडंसं झोपणार आहोत आणि त्यानंतर मग मी तुम्हाला संध्याकाळी भेटून प्रॉपर सांगीन काय प्रोसेस आहे आणि काय मजा केली आणि काय गोष्टी आहेत. तर आत्तासाठी बाय बाय. मग अशी आम्ही घरी आलो, त्यानंतर चहा पाणी घेतलं, जरा आंघोळ केली, फ्रेशनअप झालो आणि त्यानंतर झोपलो. आता परत उठलो आहे. आता जेवणार आहोत, परत इथेच येणार आहोत रूमवर. त्याच्यानंतर थोडासा आराम करू. परत ऊन आहे कारण की बाहेर खूप. आणि त्यानंतर मग संध्याकाळी रामघाट आणि जी आजूबाजूची मंदिरं आहेत तिकडे जाणार आहोत. मी रूम दाखवायचं पण राहून गेलं माझ्याकडनं. ही एक रूम आहे, त्याच्यामध्ये इथे मी, ओमकार, तिथे जिजू आणि ताई आहेत. आणि समोर अजून एक रूम आहे. त्या समोरच्या रूममध्ये आजी, मामा, आई, पप्पा असे 4 जण. म्हणजे तिथे समोर 4 जण, इथे 4 जण, अशा मी 2 रूम बुक्स केल्या. भक्तनिवासमध्येच. मागच्या वेळेस आम्ही जे भक्तनिवासमध्ये राहिलो ना तिकडेच. आता जेवूयात जरा, त्यानंतर मग पुढे बघूयात. 203 आमची आहे आणि ही आहे 220. छान आहे, स्पेशियस आहे रूम. आता थोडंसं जरा मॅस क्रिएट झालं आहे, दाखवलं नव्हतं तुम्हाला मी आधी रूम. इथे आम्ही 4 जणं आणि समोरच्या रूममध्ये 4 जणं तिकडे आहेत. असे छान आहे रूम, स्पेशियस वगैरे, हे प्रश्न नाही. वॉशरूम आणि हे कडक ऊन आहे एकदम बाहेर. एकच मिनटं, व्ह्यू पण चांगला आहे. फोल्ड होती म्हणून ती नरम पडतात.
हॅलो एव्हरीवन. दुपारी जेवलो, त्यानंतर झोपलो, थोडासा रेस्ट केला. आता आम्ही चाललो आहे रामघाटावर. तिकडे आरती बघायची आहे आणि त्यानंतर अजून आजूबाजूची काही देऊळ आहेत ती बघणार आहोत. आणि अजून काय काय राहिलं ते एक्सप्लोअर करूया. मस्त आजचा सकाळचा एक्सपिरियन्स मला तुम्हाला सांगायचा आहे. आता तुम्हाला भस्म आरतीबद्दल सांगायचं आहे. भस्म आरती वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी फेमस इन उज्जैन, महाकाल. मागच्या वर्षी आम्ही आलेलो तेव्हा भस्म आरतीचं बुकिंग खूप आधी करावं लागतं. असं पटकन तुम्हाला मिळत नाही का उद्या भस्म आरती आहे आधी तुम्हाला मिळेल. ऑफकोर्स तुम्ही जर लाईनीत उभे राहिलात तर त्याच्यानंतर तुम्हाला उभं राहायला मिळालं वगैरे तर मिळून जातं. पण तिथे लोकल लोक मोस्टली येतात आणि तसं करतात. जर तुम्ही एवढे लांबून येणार असाल लगेच, लाईक आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रामधनं तुम्ही इथे मध्य प्रदेशमध्ये येणार असाल आणि तुम्हाला मिस आउट नसेल करायची तर डेफिनेटली बुकिंग इज मस्ट आहे. आम्ही बुकिंग केलं होतं आधीपासून आणि ते खरंच वर्थ इट होतं. लिटरली 2 तास जे आम्ही विटनेस केलं आहे ना, दिस इज अमेझिंग. खूप मस्त, खूप छान विटनेस केलं आहे. अभिषेक म्हणू नका, आणि ते रूपच इतकं फॅब्युलस, इतकं आउटस्टँडिंग होतं ना का खरंच तुमच्या डोळ्यातनं पाणी येणारच. पूर्ण सगळी ती प्रोसेस बघताना खूप 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 मजा आली. खूप बरं वाटलं, मनाची शांती, पीस. तेव्हा तुम्ही लिटरली काहीच विचार करत नाही, तुम्ही फक्त देवाला बघताय, डोळ्याने बघताय बस. हां, पण भस्म आरती मिळणं नॉट इझी. तुम्हाला आधी डेफिनेटली 2 ते 3 तास तिथे थांबून राहायला लागतं, सगळं प्रोसिजरमधनं जावं लागतं आणि दॅट इज ओके. पण दॅट भस्म आरती इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूप मस्त. आणि ऑफकोर्स मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पूर्ण या ट्रिपमध्ये प्लॅनिंग सगळ्यांची होती, पण जास्ती करून जीजूने खूप एफर्ट्स लावले. जीजूनेच सगळं बुकिंगचं सगळं केलेलं होतं. आणि भस्म आरतीचं पण त्या दिवशी तो थांबला होता. ताई एकाच्या मोबाईलवरनं 5 जण बुक होतात, त्यामुळे जीजू आणि ताई 2 जण बुक करणार होते. सो मी बोलत होती अबाउट भस्म आरती बुकिंग. भस्म आरतीच्या बुकिंगसाठी काय होतं की एक स्पेसिफिक डे होता, त्या दिवशी बुकिंग करायची होती आणि त्या स्पेसिफिक टाईममध्ये करायची होती. एकाच्या मोबाईल नंबरवरनं 5 जणच बुक होऊ शकतात. आम्ही होतो 8 जणं, त्यामुळे जीजू आणि ताई 2 जण त्यांच्या मोबाईल नंबर्सवरनं सगळं बुकिंग करणार होते. त्या दिवशी त्या टाईम पिरियडमध्ये 2 जणं अक्षरशः सकाळी ऑफिसला जायच्या आधी, क्लिनिकला जायच्या आधी सगळं ओपन करून साईट वगैरे बसले होते, पण येतच नव्हते, तिकीट्स बुक वगैरे होतच नव्हतं. मग आम्ही म्हटलं अरे बापरे, आता आपल्याला आरती तर हवी आहे, पण बघूयात कसं काय होतं आहे. मग जीजू ऑफिसला गेलं आणि त्यानंतर त्याने रँडम बघितलं आणि बघितलं येस द थिंग हॅपन आणि अचानक बुकिंग झालं. मग ताईला त्याने कॉल केला, मग ताईने तिच्या नंबरवरनं 3 बुकिंग केले. असं सगळं करून फायनली आमच्या भस्म आरतीची बुकिंग झाली आणि आम्हाला इतकं बरं वाटलं. म्हणजे आम्हाला मागच्या वर्षीच बघायची होती पण ती पॉसिबल नाही झाली, पण आम्ही ठरवलं की पुढच्या वर्षी जाऊ तेव्हा डेफिनेटली बघणार आहोत, एनी हाऊ एनी कॉस्ट, आणि ते झालेलं आहे. मी अजून तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेन, पण सध्या आम्हाला जायचं आहे रामघाटवर, तर मी तुमच्याशी नंतर बोलते.